मित्रांनो, ज्या देशात 100 करोडपेक्षा हिंदू राहत आहे, तेथील एका मंदिरावर उभी मस्जिद आहे. तेथील भिंती ओरडू-ओरडू सांगत आहे, ते एक मंदिर आहे. तरी पण हिंदू विना कोणतं भांडण दंगे करता कोर्टात जाऊन या भांडणाचा निर्णय शांतपणे ऐकण्यासाठी तयार आहे. जी गोष्ट डोळ्यांच्या समोर सुद्धा आहे, तरी पण त्यासाठी कोर्टात जाऊन प्रूफ करून दाखवावं लागत आहे. एन.ओ.पी. नाव स्वतःच नाही पडलं मित्रांनो. या मंदिराच्या पश्चिम दिशेला असलेल्या भिंतीला पाहून एक लहान मुलं पण सांगू शकतं, एका मंदिराला तोडून एक मस्जिद उभी केली आहे. तरी पण कोर्टाच्या बोलण्यानुसार एएसआयच्या टीमने सर्वे केल्यानंतर एएसआयची पण रिपोर्ट आली आणि मग त्यात प्रूफ झालं, मस्जिद मंदिराच्या वरती बनवली गेली आहे. तर मग आज अशा विना शिकलेल्या लोकांची कमी नाही, जी या सायंटिफिक रिसर्चच्या मान्यता नामंजुरी देतील. नमस्कार मित्रांनो, मी जालिंदर. या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. एएसआयची रिपोर्ट आली आहे. या एपिसोडमध्ये त्या रिपोर्टची डिटेल्स ॲनालाइज आम्ही तुमच्या पुढे मांडणार आहोत, ज्याने तुम्हाला माहिती पडेल जे काय बिंदू आहेत, काय पुरावे आहेत, ज्याने आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या निष्कर्षावर पोहोचले आहे की एन.ओ.पी. मस्जिद एका मंदिराला तोडून बनवली आहे. त्याचबरोबर आम्ही खूप सारे पुरावे तुमच्यासमोर ठेवणार आहे आणि त्याच पुराव्याबरोबर एन.ओ.पी. याच्या इतिहासाविषयी पण डिस्कस करणार आहे. चला तर मग, मंदिर कोणी आणि कधी तोडलं होतं? आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने 800 पानांच्या एका रिपोर्टला सबमिट केलं होतं. एन.ओ.पीच्या केसवर आत्ताच आमच्याकडे पब्लिक डॉमियनमध्ये एक रिपोर्ट आली आहे. त्यात 8 ते 10 पानं आहे, त्याला सार्वजनिक केलं आहे. जशी रिपोर्ट पब्लिक डॉमियनमध्ये येईल तशी आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत नक्की पोहोचवणार. मित्रांनो, सगळ्यात पहिला प्रश्न हा उठतो मित्रांनो, ज्या एन.ओ.पी. मस्जिद जवळ जे मंदिर होतं त्याचं अस्तित्व केव्हापर्यंत होतं? कोणी त्याला तोडलं आणि केव्हा तोडलं? त्याचबरोबर त्या रिपोर्टच्या 18व्या पॉईंटमध्ये एएसआयने साफ हे स्पष्ट केलं आहे, त्यांना मस्जिदच्या आत ब्लू स्टोनवर एक इन्स्क्रिप्शन भेटलं आहे. त्यात साफ स्पष्ट केलं आहे, मस्जिदची निर्मिती हजरत आलमगीर मुघल शासक औरंगजेबने आपल्या शासन काळात म्हणजे 20व्या शतकात म्हणजे इसवी सन 1676 मध्ये केलं होतं आणि मग नंतर 1792 इसवी सन मध्ये साहन जे कोर्ट यार्ड असतं याचं परत रिकन्स्ट्रक्शन केलं गेलं होतं. त्याचबरोबर येथे लक्ष वेधणारी एक गोष्ट आहे, एएसआयने हे पण कन्फर्म केलं आहे, जेव्हा त्यांनी 1665 आणि 1666 मध्ये या मस्जिदचा सर्वे केला होता, तेव्हा या इन्स्क्रिप्शनला रेकॉर्ड केलं होतं. कारण आता जेव्हा सर्वे केला रिसेंटली, तर त्यांना हे नमुने दिसले. या इन्स्क्रिप्शनवर ज्या गोष्टी लिहिल्या गेल्या होत्या, मस्जिद निर्मितीच्या विषयामुळे खोडली गेली होती. आता ही वेळेनुसार खोडली गेली की कोणी काही बळच खोडली गेली हे तर महादेवालाच माहिती. परंतु या लाईन्सचं खोडलं गेलेलं दिसणं मनात एक संशय निर्माण करतो. काही ना काही पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मित्रांनो, आपल्याला ही तर माहिती लागली, औरंगजेबच्या शासन काळात या मस्जिदची निर्मिती झाली, म्हणजे मंदिराला तोडलं गेलं आहे. आता औरंगजेबने तोडलं आहे याचं प्रमाण आपल्याला कसं मिळेल? याचं पण उत्तर एएसआयने आपल्या 20व्या पॉईंटमध्ये दिलं आहे. त्यांनी सांगितलं आहे, औरंगजेबची बायोग्राफी मसिरी आलमगीरमध्ये हे लिहिलेलं आहे. औरंगजेबनं आपल्या गव्हर्नरला आदेश दिला होता, आपापल्या क्षेत्रातील मंदिरांना उद्ध्वस्त केलं जावं, जेथे की काफिरांना शिक्षा दिली जात होती. आणि मग याच पुस्तकानुसार 2 सप्टेंबर 1669 मध्ये औरंगजेबाच्या आदेशानुसार काशी विश्वनाथ मंदिराला तोडलं गेलं होतं. त्याचबरोबर पुराव्यांना मिटवण्याचा जरी प्रयत्न केला गेला, तरी एकरचे खूप सारे पुरावे आर्किओलॉजिकल सर्वेला भेटले आहे. यात सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट पुरावा आहे महादेवाचं मिळणं. लक्षपूर्वक बघाल तर येथे एएसआयला खूप सारे असे 34 अभिलेख भेटले आहे, जे देवनागरी ग्रंथ, तेलुगू आणि कन्नड भाषामध्ये लिपीमध्ये आहे. ज्यात जी सगळ्यात मोठी गोष्ट आहे, महादेव शंकराचे अन्य वेगवेगळे नाव जसे जनार्दन, रुद्र, उमेश्वर हे सगळे नाव पण बघण्यासाठी भेटत आहे. याचबरोबर या लेखांमध्ये आम्हाला एक महामुक्ती मंडप नाव सतत भेटत आहे. तुम्हाला माहिती असेल, मंडप एका मंदिराचा मुख्य भाग असतो. त्यासोबतच अभिलेखांवर केवळ हिंदू देवदेवतांचेच नाही भेटले. जेव्हा पुढे आणखी सर्वे केला गेला,
त्यांना हा निष्कर्ष लागला, मस्जिदची निर्मिती जे हिंदू जुनं मंदिर तोडलं होतं त्या पासूनच झाली आहे. त्याविषयी 16व्या पॉईंटमध्ये सांगितलं आहे. जेव्हा या पिलरची सायंटिफिक स्टडी झाली तर तेथे त्यांना एक पुरावा लागला. जे पिलर जे आहे ते जुन्या हिंदू मंदिराचेच अवशेष हिस्सा होते. मित्रांनो, जे आपल्या हिंदू मंदिरांचे स्तंभ असतात त्यावर अशा आकृत्या असतात ज्या हिंदू दर्शनावर आधारित आहे. जशी व्यालची आकृती, घंटेची आकृती याला म्युटिलेट करून जेव्हा मस्जिदमध्ये रियूज केलं गेलं तेव्हा त्या आकृत्यांना बिघडून इस्लामिक फ्लोरट आर्टला बनवलं गेलं. म्हणजे हिंदू स्तंभांचा नाश करून त्यावर नवीन आकृती, इस्लामी आकृती बनवून या मस्जिदला उभं केलं गेलं. त्याचबरोबर आपण मंदिराच्या पण आकृत्या पाहत आहे, आर्किटेक्चर पाहत आहे, त्या हिंदू दर्शनी आहे. जसे एका देवाची मूर्ती पूजणारी असते तसेच पूर्ण मंदिर पूजनीय असते. मंदिराला देवाचं शरीर मानलं जातं. जशी आपल्या शरीरात आत्मा राहत असते तसेच मंदिराच्या आत मूर्तिरूपी आत्मा निवास करत असते. तर ते आपल्या प्राचीन शिल्पकार खूप दार्शनिक होते. त्यामुळे त्यांनी सनातन धर्माच्या दर्शनाला आपल्या टॅलेंटने मंदिराचा आकार दिला. आर्किटेक्चर मागील सिम्बॉलॉजिक जियम. जर आपल्याला मंदिराची वास्तुकला समजायचं असेल तर तुम्हाला हिंदू दर्शनाला जरूर वाचावं लागेल. का शिवजीला शिवलिंगमध्ये दाखवतात, का अर्धनारीमध्ये दाखवतात, का आपण मंदिरात जाऊन परिश्रम करतोय, सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपल्या हिंदू दर्शनामध्ये मिळत असतं. चला तर मग मस्जिद बनवण्यासाठी मंदिराच्या कोणकोणत्या भागांना तोडलं गेलं. मित्रांनो, ज्या हिंदू मंदिराला तोडलं, ज्ञानवापी मंदिर बनवलं गेलं, ते मंदिर कसं होतं, किती भव्य विशाल होतं, त्याची आर्किटेक्चर कशी होती याविषयी आपल्याला 8व्या पॉईंटमध्ये माहिती मिळेल. चला तर मग हे हिंदू मंदिर किती मोठं, त्याचबरोबर कोणकोणते भाग होते, त्याचे कोणकोणते अंग रिपोर्टच्या 8व्या पॉईंटमध्ये सांगितलं आहे. या मंदिराच्या मध्यभागी खूप मोठा कक्ष होता. या कक्षेच्या चारही दिशांना अजून पण छोटे छोटे कक्ष होते. जर तुम्हाला मंदिराच्या अंगणाची कल्पना करायची आहे तर हा मॅप तुम्ही पाहू शकाल. या मॅपमध्ये याची टीम आपल्याला हे सांगत आहे. हे जे 3 कक्ष आहे, नॉर्थ, साऊथ, वेस्ट, हे तर आता पण एक्झिस्ट करत आहे. परंतु जो ईस्टचा कक्ष आहे त्यावर फ्लोरिंग केली आहे. त्यामुळे विना एक्सवेशनने त्या कक्षेचा ॲक्सेस आम्हाला नाही मिळू शकत. आता मित्रांनो, आपण पुढल्या बिंदूकडे जाऊया. 9व्या येथे ईसाईन हे सांगितलं आहे की मंदिराचा जो मध्य कक्ष आहे त्याच जागी ज्ञानवापी मस्जिदचा सायंटिफिक हॉल आहे. ज्यामुळे स्ट्रक्चर होतं मंदिराचं त्यात पण ही मजबूत भिंती होत्या. त्याप्रमाणे या मंदिरात प्रयोगासाठी घेतला आहे. त्याबरोबर सोबत जी पण चित्रकला होती हिंदू धर्माची तिला म्युटिलेट करून, नाश करून तिला फ्लोरल डिसिजनमध्ये बदल केला गेला होता. त्याचबरोबर 7व्या पॉईंटमध्ये हे पण सांगितलं आहे, मंदिराचा प्रवेशद्वार खूप सुंदर होता. मग मोठा द्वार, मग त्यानंतर छोटंसं द्वार होतं, पण त्यावर खूप सुंदर चित्रकला होती. परंतु जेव्हा मुस्लिम आक्रमणांनी त्याला तोडलं, सगळं काही उद्ध्वस्त केलं. मित्रांनो, आपण ही भूमीच्या वरच्या गोष्टी या रिपोर्टच्या 22व्या पॉईंट बिंदूमध्ये सांगितलं आहे. जो हा बेसमेंट आहे, हे ज्या स्तंभावर उभे आहे तेच हिंदू स्तंभ आहे. तुम्ही या स्तंभावर घंट्याच्या आकृती बघू शकाल मित्रांनो. आणि स्तंभाच्या खाली दिवा ठेवण्यासाठी पण अशा प्रकारच्या आकृत्या बनवल्या गेल्या आहेत. तर तुम्ही समजू शकाल इस्लाममध्ये घंट्याचा वापर वर्जित आहे. एक असा कक्ष पण भेटला आहे, त्यात खूप साऱ्या हिंदू देवी देवतांच्या मूर्ती भेटल्या आहेत. त्याचबरोबर प्रांगणच्या खूप साऱ्या जागेवर त्रिशूल आणि स्वास्तिकच्या आकृत्या पण भेटल्या आहेत. मिस्टर जेम्स प्रिन्स यांनी 1832 मध्ये एक मॅप बनवला होता. त्याच्या माध्यमातून त्यांनी हे सांगितलं होतं, विश्वेश्वर मंदिर जेथे आज हे ज्ञानवापी मंदिर आहे ते किती विशाल होतं. या मॅपमध्ये जी डॉटेड लाईन्स आहे ती सांगत आहे औरंगजेबने ज्या पार्टला तोडलं होतं आणि त्यावर मस्जिदची निर्मिती केली होती. तुम्ही या मॅपमध्ये पाहू शकाल कशा प्रकारे विश्वेश्वर महादेव मंदिराच्या मध्य कक्षासोबत पूर्व आणि पश्चिम कक्षाला तोडलं गेलं मस्जिद निर्मितीसाठी. मित्रांनो, आपल्या हिंदू ग्रंथाच्या पुरातन ग्रंथामध्ये स्कंद पुराणमध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावली गेली होती. तेथे जर आपण ज्ञानवापीचं बोलणं केलं तर तेथे जे प्राचीन मंदिर होतं विश्वेश्वर महादेव मंदिर, त्या साक्षीसाठी सुद्धा स्कंद पुराणमध्ये साक्ष पुरावे भेटले आहेत. स्कंद पुराणच्या काशी महात्म्याच्या 26व्या अध्यायाच्या 130व्या श्लोकला पाहून तर येथे काशीच्या विश्वेश्वर महादेव मंदिराची माहिती भेटेल. जर तुम्ही या खंडच्या 33व्या आणि 34व्या अध्यायामध्ये जाल तर तेथे ज्ञानवापीच्या विषयी पण सांगितलं गेलं आहे. येथे लिहिलं आहे, काशीमध्ये स्वतः शंकराने
स्वतः त्या विहिरीला खोदलं होतं. त्याला ज्ञानवापी म्हणलं गेलं. ज्ञानवापीचा अर्थ झाला ज्ञानची विहीर. आणि जे पण तीर्थयात्री होत होते ते सगळ्यात अगोदर संकल्प घेण्यासाठी या विहिरीचे पाणी पित होते. मित्रांनो, आपल्या हिंदूची हीच तर एक सहनशीलता आहे. आपण याला कोर्टात घेऊन जातो, आपण यावर पुरावे, यावर बोलणं करत असतो, यावर आपल्यासारखी लोक व्हिडिओ बनवतात, तेव्हा कुठेतरी आपली गोष्ट ऐकली जाते. आणि पण येथे पण आम्हाला प्रमाणपत्र पुरावे दाखवावे लागत आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.